सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, मी शुभ्रा महेश दारेवार। मी इयत्ता 4थी मध्ये शिकते। मी शिवरोजरी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आहे। मी पुणे येथील विद्यार्थिनी आहे। मला निसर्गाची शाळा खूप आवडते आणि मला त्यांना धन्यवाद द्यायचा आहे, कारण यात ते मुलांना खूप छान गोष्टी निसर्गाबद्दल शिकवतात। विविध स्पर्धा घेतात। यामधील एक स्पर्धा म्हणजे झाडांचा गणपती। ही संकल्पना इतकी छान आहे ना की मुलांना स्वतःच्या हाताने गणपती बाप्पा बनवता येतो आणि तोच गणपती आपल्या घरात बसवायचा आणि घरातच किंवा बागेत त्याचे विसर्जन करायचे। यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होतेच, पण जेव्हा आपण विसर्जित करतो तर त्यातून एक झाड तयार होते, ज्यालाच आपण झाडांचा गणपती असे म्हणतो। तर आता मी तुम्हाला झाडांचा गणपती दाखवणार आहे। मी शॅडो मातीचा गणपती बनवला आहे। यात मी गोकर्णाचे बी वापरले आहे, हे बघा। आणि हे माझ्या आईने छोट्या तुकड्यांपासून कमळाचे आसन, लोड आणि फेटा शिवला आहे। सजावटीसाठी आम्ही अत्यंत कमी खर्चात ही सजावट केली आहे आणि हे मी जास्वंदाच्या पानापासून गणपती बनवला आहे आणि सदाफुलीच्या फुलांपासून हे मुकुट बनवले आहे आणि ही रांगोळी पण मी काढली आहे। आणि मी या कुंडीत आंबा, तुळस, मनी प्लांटचे रोपे लावले आहेत आणि काही पर्यावरणपूरक संदेश लिहिले आहेत, जसे की वृक्ष आहेत पर्यावरणाचे आभूषण, यामुळे कमी होते प्रदूषण। पर्यावरण हटवा, पर्यावरण वाचवा, मुलांना द्या पर्यावरण रक्षणाची शिक्षा, हीच असेल आपल्या जीवनाची रक्षा। निसर्गाच्या शाळेने मागच्या वेळेस माझी रोपवाटिका हा उपक्रम केलता, म्हणून मी हे 20 ते 25 रोपे लावली आणि काही दिवसांनी मी ते रोपे माझ्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावणार आहे। धन्यवाद।